तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे सांगली, औरंगाबाद आणि अकोला या तिन्ही मतदारसंघावरती शिवसेनेने दावा ठोकलेला आहे। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार फोडताना तुम्ही ओपनली हा एक गंभीर आरोप करतोय। गंभीर आरोप नाही, आम्ही सिद्ध करतोय। चंद्रहार पाटील यांची उमेदवारी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी घोषित केली, ते तुमच्याकडे येऊन गेले होते? ते आमच्याकडे येऊन गेले नाही, आम्ही उमेदवार होते, आमचा उमेदवारच होतं ते। आज बी टीम म्हणणारेच माणसं आज ते जाऊन भाजपमध्ये गेलेले आहेत, त्यामुळे बी। नमस्कार। काल वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना या दोघांची युती तुटल्याची घोषणा करण्यात आली। मात्र महाविकास आघाडीमध्ये असं कोणतं वातावरण निर्माण करण्यात आलेलं होतं की वंचित बहुजन आघाडीला बाहेर पडणं हेच महत्त्वाचं वाटलं। वंचित बहुजन आघाडी बाहेर पडल्याच्या नंतर स्वतंत्र निवडणुका लढणार का? जर स्वतंत्र निवडणुका लढल्या तर याचा फायदा कोणाला होणार आणि तोटा कोणाला होणार? मात्र तत्पूर्वी शिवसेनेसोबत वंचित बहुजन आघाडीची युती तुटण्याची साधारणपणे 4 कारणे समोर आलेली आहेत। त्यापैकी पहिलं कारण म्हणजे संजय राऊत जे की दररोज पत्रकार परिषद घेतात, या पत्रकार परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीमध्ये आहे, वंचित बहुजन आघाडीला आम्ही 4 जागा देऊ केलेल्या आहेत, अशा प्रकारचा शब्द उच्चार संजय राऊत हे नेहमी करतात। दुसऱ्या बाजूला बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडून अशा प्रकारचं स्टेटमेंट आलेलं आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी संजय राऊत यांची प्रवक्ता म्हणून नेमणूक केलेली आहे का? संजय राऊत हे नेहमी खोटे बोलतात, खोट्या ब्रीफिंग करतात। त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीला 4 लोकसभेच्या जागा महाविकास आघाडीकडून देण्यात आलेल्या नाहीत। अकोला आणि इतर 2 पडणाऱ्या जागा अशा साधारणपणे 3 या लोकसभेच्या जागा महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी सोबत झोपलेल्यांनी आम्हाला शिकू नये अशा प्रकारचं स्टेटमेंट देखील बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडून आलेलं होतं। त्याच्यामुळे पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे संजय राऊत। दुसरं कारण म्हणजे गेल्या काही दिवसापासून बाळासाहेब आंबेडकर हे सातत्याने पत्रकार परिषद घेत आहेत, इंटरव्ह्यू देत आहेत आणि इंटरव्ह्यू आणि पत्रकार परिषदेमध्ये नेहमी एक शब्द उच्चार करताना आपल्याला ते दिसतात, ते म्हणजे सध्याला महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या साधारणपणे 10-1 मतदारसंघावरती काँग्रेस आणि शिवसेना या दोघांचेही मतभेद आहेत। त्याचबरोबर लोकसभेच्या साधारणपणे 5 या अशा जागा आहेत की त्या जागांवरती काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी दावा ठोकलेला आहे। जोपर्यंत महाविकास आघाडीमधील या तिन्ही पक्षांकडून सगळ्या जागांचा जो काही मतभेद आहेत हे जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला कोणत्या आणि कुठल्या जागा आम्हाला पाहिजेत हे आम्ही कसं सांगणार? तिसरं कारण म्हणजे सध्याला जर तुम्ही पाहिलं तर वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची युती तुटण्याचं महत्त्वाचं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट कारण आहे ते म्हणजे वंचित बहुजन आघाडीला 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी 1.5 लाख, पावणे 2 लाख किंवा 3 लाख एवढी मतं पडली, या मतदारसंघावरती वंचित बहुजन आघाडीचा हक्क होता। याच्यामध्ये पहिली जागा म्हणजे तुमची औरंगाबाद, दुसरी सांगली आणि तिसरे म्हणजे अकोला। यापैकी औरंगाबाद हा मतदारसंघ वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम या दोघांची युती असताना वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या युतीने औरंगाबाद हा मतदारसंघ जिंकलेला होता, त्यामुळे औरंगाबाद हा मतदारसंघ आमच्याकडेच असावा असं वंचित बहुजन आघाडीला वाटत होतं। मात्र दुसरीकडे शिवसेना औरंगाबाद हा मतदारसंघ सोडण्यासाठी तयार नाही, उलट शिवसेनेकडून औरंगाबाद या ठिकाणी चंद्रकांत खैरे यांच्या नावावरती साधारणपणे निश्चिता करण्यात आलेली आहे। दुसरा मतदारसंघ म्हणजे सांगली। 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सांगली या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर हे उभे होते, त्यांना साधारणपणे 3 लाखाच्या आसपास ही मतं पडलेली होती। त्यामुळे या जागेंवरती देखील वंचित बहुजन आघाडीने हक्क सांगण्यास सुरुवात केलेली होती। त्याचबरोबर काही दिवसापूर्वी चंद्रहार पाटील
जे की कुस्तीपट्टू आहेत, 2 वेळा महाराष्ट्र केसरी झालेले आहेत, यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेतलेली होती. त्याचबरोबर बाळासाहेब आंबेडकर यांना विचारपूस केल्याच्या नंतरच त्यांनी मतदारसंघाचे दौरे, त्याचप्रमाणे आपण लोकसभा निवडणूक लढणार आहेत, भेटीगाठी या वंचित बहुजन आघाडीकडून सुरू करण्यात आलेली होती. आणि अशा प्रकारचा शब्द उच्चार एबीपी माझाच्या कट्ट्यावरती बाळासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट शब्दामध्ये केलेला आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे प्रदेशचे उपाध्यक्ष असणारे अनिल जाधव यांनी देखील एक मुलाखत दिलेली आहे. या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार फोडताय ना तुम्ही ओपनली. हा एक गंभीर आरोप करतोय. गंभीर आरोप नाही, आम्ही सिद्ध करतोय. चंद्रहार पाटील यांची उमेदवारी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी घोषित केली, ते तुमच्याकडे येऊन गेले होते. ते आमच्याकडे येऊन गेले नाही, आम्ही उमेदवार होते, आमचं उमेदवारच होतं ते. आज बी टीम म्हणणारेच माणसं आज ते जाऊन भाजपमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे बी मुलाखतीमध्ये देखील त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की चंद्रहार पाटील हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते. चंद्रहार पाटील यांना शिवसेनेने फोडले, त्याचप्रमाणे सांगलीचा मतदारसंघ देखील आमच्याकडून पळवला. त्याच्यामुळे दुसरं कारण म्हणजे सांगली मतदारसंघ. तिसरं कारण आहे ते म्हणजे अकोला मतदारसंघ. अकोला मतदारसंघ हा वंचित बहुजन आघाडी म्हणजेच भारिप बहुजन महासंघाचा पारंपरिक मतदारसंघ राहिलेला आहे. या मतदारसंघावरती साधारणपणे 1998 पासून बाळासाहेब आंबेडकर सातत्याने निवडणुका लढत आलेले आहेत. या मतदारसंघावरती 2004, 2009, 2014 आणि 2019 ला काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे. साधारणपणे 4 वेळा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला, म्हणून ही जागा आम्हाला द्या अशा प्रकारचा हक्क शिवसेना दाखवत होती. जर शिवसेनेकडे हा जर मतदारसंघ जर गेला असता तर शिवसेनेच्या तावडीमधून अकोला मतदारसंघ काढणे हे वंचित बहुजन आघाडीला जड गेलेले असते. आणि याच कारणामुळे वंचित बहुजन आघाडीने आणि शिवसेनेने युती तोडलेली आहे. याच्यातलं पहिलं कारण म्हणजे संजय राऊत. दुसरं कारण म्हणजे ज्या 15 जागा आहेत या 15 जागांवरती या सगळ्यांचा तिढा सुटलेला नाही. तिसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे सांगली, औरंगाबाद आणि अकोला या तिन्ही मतदारसंघावरती शिवसेनेने दावा ठोकलेला आहे. औरंगाबाद या ठिकाणातून चंद्रकांत खैरे, सांगली या ठिकाणातून चंद्रहार पाटील जे की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते, आणि तिसरं म्हणजे अकोला हा मतदारसंघ ज्या ठिकाणी शिवसेनेचे काहीही कार्य किंवा काम नसताना देखील काँग्रेसच्या जबड्यामध्ये हात घालून तो मतदारसंघ शिवसेना आपल्या पारड्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करत होती. चौथं आणि महत्वाचं कारण म्हणजे आतापर्यंत महाविकास आघाडीच्या जेवढ्या काही बैठका झाल्या या बैठकांमध्ये वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही प्रकारचं आमंत्रण आणि निमंत्रण देण्यात येत नव्हतं. ज्या काही 2 बैठकांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे कोर कमिटीचे मेंबर गेले त्या कोर कमिटीच्या मेंबरांना देखील महाविकास आघाडीकडून अपमानास्पद वागणूक देण्यात आली. त्याचबरोबर महाविकास आघाडीमधील चर्चेमध्ये कोणत्या स्वरूपाचे निर्णय घेण्यात येत होते याची साधी माहिती देखील वंचित बहुजन आघाडीला देण्यात येत नव्हती. त्याचबरोबर काँग्रेसने गेल्या काही दिवसापूर्वी म्हणजे साधारण 2 दिवसापूर्वी 7 या लोकसभेच्या जागेंवरती आपले उमेदवार घोषित केलेले आहेत. आणि काल रात्री गडचिरोली या ठिकाणातून प्रतिभा धानोरकर यांचं नाव देखील घोषित करण्यात आलेलं आहे. जर काँग्रेसने 7 नावे घोषित केली तर हा निर्णय घेताना वंचित बहुजन आघाडीला त्यांनी चर्चेसाठी का बोलवलं नाही, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीला त्यांनी विश्वासात का घेतलं नाही, अशा प्रकारे या 4 प्रमुख कारणामुळेच वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेची युती ही तुटलेली आहे.